ढोल पथक किंवा हे जे काही तुमचा ग्रुप आहे किंवा तुम्हाला जे सगळ्याचं एक हे असतं, एक संघटना तयार झालेली आहे, की आपण एक फॅमिली म्हणतो, हो, मेंबर आहेत. पण कधी-कधी असं होतं, की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ-उतार येतात. हो, म्हणजे कोणाला आर्थिक गरज असेल किंवा मानसिक हो. गरज असेल किंवा इतर गोष्टीत नक्कीच तुम्ही साथ देता. तर त्याबद्दल कसं तुमचा पुढाकार असतो त्या सगळ्या बाबतीत? 100% साथ देतो. जी मुलं खरंच अडचणीत आहेत. आता माझ्याकडे माझा स्वतःचा व्यवसाय आहे. हं, हं. माझा पेट्रोल पंप आहे. गेली 22 वर्ष झालं पुण्यामध्ये कॉन्व्हेयर. बरं, तर बरं. पथकातली 2 मुलं माझी इथं नाईट ड्युटी करतात. 6 बरं. वर्ष झाली. ओके. आणि ते संध्याकाळी सरावाला येतात. गणपती 10 दिवस सुट्टी मागतात. हो, ते हो. आम्ही देतो. हं. अजून पथकातली बरीच मुलं आहेत, ज्यांना म्हणजे आता घरी ऐकत नाहीत, पण भाऊच ऐकतात. हं. तर हे माझ्यापूर्वी विजय भाऊ साळुंखे ज्यांच्याकडून मी शिकलो, हां, हां. हे त्यांनी सवय लावलेली आहे. तो इतका जबरदस्त मुलांना मोटिव्हेशनल सांगायचा ना, की ती मुलं असं वाया गेलेली मुलं पण त्यांनी सुधरवलीत. तर बरोबर. त्याच्या बोलण्यामध्ये ती वेगळीच कसब होती. हं, हं, तो हं. काय मी पण तो करायचा प्रयत्न करतो. त्याची इतकं करेल का नाही माहीत नाही. पण माझा बरोबर. प्रामाणिक प्रयत्न आहे. हो, हो, हो. सध्याच्या घडीला तरी तसं मुलांचं म्हणजे मार्गदर्शन आहे. चांगला सल्ला द्यावा माणसाने, वाईट बरोबर. न द्यावा. कुणाची काही अडचण असली तर.